ती मुलगी गरीब कुटुंबातील आहे, मग तरीसुद्धा ती मुलगी तुला का आवडली? तू तर चांगली नोकरी करत आहेस, त्यामुळे तुला खूप साऱ्या चांगल्या मुलींचे नाते सांगून येत आहे. मी म्हणालो, नाही आई, मी फक्त अंजलीवर प्रेम करतो, त्यामुळे मला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे. काही दिवस याच विषयावरून घरामध्ये वाद झाल्यानंतर आणि मी हट्ट धरल्यामुळे माझ्या घरचे अंजलीबरोबर माझं लग्न करून देण्यास तयार झाले. लग्नाच्या रात्री जेव्हा मी अंजलीला पहिल्यांदा नव्या नवरीच्या रूपात माझ्या बेडवर पाहिली, तेव्हा मला असं वाटलं की जणू काही माझं आयुष्यच पूर्ण झालं आहे. आमचे लग्न खूपच धूमधडाक्यात झाले होते. लग्नानंतर आमचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे आम्ही जगत होतो. अंजली माझ्यासाठी सर्व काही करत होती आणि माझ्यासोबतच माझ्या कुटुंबाची सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती. तिने माझ्या कुटुंबातील सर्वांची मने जिंकली होती. ती जास्त बोलत नसायची, परंतु तिच्या डोळ्यामध्ये सर्व काही असायचे. कधी आनंद तर कधी प्रार्थना. जेव्हा मी ऑफिसमधून घरी येत असायचो, तेव्हा ती मोठ्या आतुरतेने माझ्याकडे पाहत असायची. ती माझ्यासोबत खूपच खुश होती. माझ्यासहित अंजली आता माझ्या पूर्ण कुटुंबाची लाडकी झाली होती. माझा दादा आणि वहिनी काही वर्ष आमच्यासोबत एकत्रच कुटुंबामध्ये राहत होते, परंतु आता दादाने त्याच्या कमाईवर घर वेगळं बांधलं होतं आणि तो वहिनी आणि त्यांच्या मुलांसह त्याच्या नवीन घरामध्ये शिफ्ट झाला होता. आता आमच्या घरामध्ये आई बाबा आणि माझे काका काकी आणि आम्ही दोघे नवरा बायको राहिलो होतो. मी स्वतःला जगातील सर्वात नशीबवान माणूस समजायचो, ज्याला अंजलीसारखी बायको मिळाली होती, कारण ती नेहमी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप खुश राहत असायची. मला जेव्हा माझ्या ऑफिसमधून पगार मिळायचा, तेव्हा मी न विसरता तिच्यासाठी कोणती ना कोणती भेटवस्तू न विसरता घेऊन येत असायचो. त्याच दरम्यान माझ्या बाबांचा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून माझी आई खूपच उदास राहू लागली होती, परंतु अंजली तिचा आधार बनून तिची खूप काळजी घेत होती. दिवस अशाच प्रकारे निघून जात होते. रात्रीच्या वेळी मी आणि अंजली आईजवळ बसून खूप साऱ्या गप्पा मारत असायचो. रूममध्ये आल्यानंतर ती माझं डोकं आणि पाय दाबत असायची आणि म्हणायची की तुम्ही खूप मेहनत करून थकून जाता. ती माझी काळजी घ्यायची. अशाच प्रकारे आमचं आयुष्य खूपच आनंदात जात होतं. परंतु आई मला आता कोणत्या तरी विचारांमध्ये असल्याचं जाणवू लागलं होतं. एक दिवस मी ऑफिसमधून घरी आलो, तेव्हा आई माझी वाट पाहत बसली होती. अंजली तिच्या रूममध्येच होती. मी आईचा आशीर्वाद घेतला आणि तिच्याजवळ बसलो. तेव्हा आई म्हणाली, बाळा, तुमच्या लग्नाला 1 वर्ष झालं आहे. आता तुम्ही आनंदाची बातमी द्यायला हवी. मी आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणालो, आई, अजून पूर्ण आयुष्य पडलं आहे. आईने चहाचा कप बाजूला ठेवला आणि म्हणाली, बाळा, जेव्हा महिलेच्या पोटी बाळ जन्माला येतं, तेव्हाच त्या महिलेची इज्जत राहते, कारण तेव्हा ती आई होते. जेव्हा ही गोष्ट आई मला सांगत होती, त्याच वेळी अंजली रूम बाहेर येऊन आईचं बोलणं ऐकत होती. आईचं बोलणं झाल्यानंतर जेव्हा मी अंजलीकडे पाहिले, तेव्हा ती नजर खाली करून पुन्हा तिच्या रूममध्ये निघून गेली. तिच्याकडे पाहिल्यानंतर मला असे वाटले की जणू काही ती उदास झाली आहे. मी माझ्या आईबरोबर कोणत्याही प्रकारचा वाद करू इच्छित नव्हतो, म्हणून मी सुद्धा शांतपणे माझ्या रूममध्ये निघून गेलो. त्या रात्री आम्ही दोघे याच गोष्टीवर बोलत होतो. अंजली म्हणाली, तुम्हाला काय वाटते? आई योग्य तेच बोलत आहेत. मी म्हणालो, तू माझी बायको आहेस, माझं प्रेम आहेस. बाळ होऊ दे अथवा नको होऊ दे, माझ्यासाठी तूच पुरेशी आहेस. तेव्हा अंजलीने माझ्याकडे पाहिलं आणि शांत झाली. परंतु काही दिवसानंतर आईचा दबाव वाढू लागला. ती कधी कोणत्या डॉक्टरविषयी बोलत असायची, तर कधी कोणत्या बाबाविषयी बोलायची. परंतु मी आईच्या बोलण्याकडे लक्षही द्यायचो नाही आणि विश्वासही ठेवायचो नाही. आई एक दिवस अंजलीला कोणत्या तरी बाबाकडे घेऊन जाण्याची गोष्ट करत होती. तेव्हा मी आईला म्हणालो, आई, मी या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण आई म्हणाली, मी तर विश्वास ठेवते ना. मी आई आहे आणि एका आईलाच वाटते की त्याच्या मुलाचा वंश पुढे वाढावा. मी विरोध केल्यानंतर सुद्धा आई कोणत्याही प्रकारचा कांगावा न करता अंजलीला कोणत्या तरी बाबाकडे घेऊन जात असायची. ही गोष्ट माझ्या काकीला समजली, तेव्हा एक दिवस काकीने आईला खूप समजावले की अंजलीला कोणत्याही बाबाकडे घेऊन जाऊ नका. आपल्याला देवाच्या इच्छेचा आदर ठेवायला हवा आणि वाट पाहायला हवी. काकीने स्पष्ट शब्दात आईला सांगितले होते की प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेवर होते,
त्यामुळे वहिनी, तुम्हाला अंजलीवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्याची गरज नाही. देव नक्कीच एक ना एक दिवस तिला आई बनवेल. आपल्याला थोडी वाट पाहायला हवी. त्यामुळे आई आता थोडी शांत झाली होती आणि मी पाहिले तर अंजलीसुद्धा लपून लपून रडत असायची. त्यामुळे मी एकदा अंजलीला सांगितले की जर तुला वाटत असेल तर तू डॉक्टरांकडे जाऊ शकतेस, पण मी हे फक्त तुझ्यासाठी सांगत आहे. पण खरं म्हणशील तर मला कोणत्याही प्रकारची घाई नाही. परंतु सर्वच बाजूने गोष्ट वाढत चालली होती आणि आईच्या तोंडावर नेहमीच असे बोलणे असायचे की बाळा, माझी शेवटची इच्छा आहे की तुझं बाळ माझ्या डोळ्यांनी पाहावं. आईच्या अशा बोलण्याचे माझ्याकडे कोणतेही उत्तर नसायचे. त्यामुळे मी शांत राहायचो. पण मी आता पाहत होतो की अंजली खूपच परेशान आणि शांत राहू लागली होती. तेव्हाच माझ्या मनात विचार आला की जेव्हापासून आमचं लग्न झालं आहे तेव्हापासून मी तिला कुठेही बाहेर घेऊन गेलेलो नाही. म्हणूनच मी तिला उटीला फिरण्यासाठी घेऊन गेलो होतो. काही दिवस आम्ही तिथे राहिल्यानंतर परत आलो. परंतु मनावरचं ओझं जसं होतं तसंच होतं. म्हणून मी माझ्या बायकोला शब्द दिला की आपण एकमेकांचे आधार आहोत. भले आपल्याला मूलबाळ हो अथवा न हो, आपण एकमेकांसाठी पुरेसे आहोत. वेळ निघून गेली. त्यानंतर आम्ही काही टेस्ट करून घेतल्या, पण सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते. त्यामुळे डॉक्टरसुद्धा म्हणाले होते की कधीकधी या गोष्टीसाठी वेळ लागतो. तुम्हाला परेशान होण्याची काहीच गरज नाही. परंतु वेळ अशीच निघून जात होती आणि आता आमच्या हातामध्ये काहीच येत नव्हतं. आमच्या लग्नाला आता 3 वर्ष होणार होते. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता आणि काही नातेवाईकसुद्धा कमेंट करू लागले होते की आम्हाला गोड बातमी कधी देणार आहात. त्यांच्या अशा कमेंट्स ऐकून अंजली आतल्या आत तुटत होती. एक दिवस ती मला म्हणाली, जर आपण आई बाबा झालो नाही तर काय होईल? मी म्हणालो, काही होणार नाही. आपण आता जशी एकमेकांची साथ देत आहोत तशीच साथ देत राहू आणि आनंदात राहू. आणि खरंच मला मनापासून असं वाटत होतं की आम्ही सर्व गोष्टी सहज झेलू. परंतु आमच्या आयुष्याने जो काही विचार केला होता तो आम्हाला माहीत नव्हता. वेळ अशीच निघून गेली आणि आमचं आयुष्य निस्तेज होऊ लागलं. मी सकाळी ऑफिसला निघून जायचो आणि अंजली घरातील छोटी मोठी कामे करत असायची. ती कामे करत असताना कधी काकीजवळ बसून तर कधी आईजवळ बसून आपलं मन हलकं करत असायची. बाळ न होण्याचे दुःख कुठे ना कुठे अजूनही शिल्लक होते. परंतु आम्ही जसं आयुष्य मिळालं आहे त्यानुसार जगण्याचा निर्णय घेतला होता. एक दिवस मी ऑफिसमधून घरी आलो तेव्हा पाहिलं तर अंजलीचा चेहरा खूप बदललेला होता. मी विचारलं, काय झालं आहे? मला तुझी तब्येत ठीक वाटत नाही. ती म्हणाली, काही नाही, वातावरणात बदल झाला आहे, त्याचा परिणाम झाला आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसला जाण्यासाठी उठलो तेव्हा पाहिलं तर अंजलीने नाश्ता बनवला नव्हता. ती रूममध्येच अंगावर ब्लँकेट घेऊन आराम करत होती. मी विचारले, काय झाले? तर ती म्हणाली, तब्येत ठीक नाही, रात्रीपासून ताप आणि खोकला येत आहे. मी जेव्हा तिच्या कपाळावर हात लावला तेव्हा तिचे डोके खूप गरम झाले होते. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि काही औषधं लिहून दिली आणि म्हणाले की साधारण ताप वाटत आहे, औषध घेतल्यानंतर बरं होईल. परंतु 3 दिवस औषध घेऊनसुद्धा बरे वाटले नाही तर आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतील. आता 3 दिवस झाले होते तरीसुद्धा अंजलीच्या तब्येतीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती. ती सतत पाणी पित होती आणि खोकत होती. तिला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता. त्यामुळे मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे तिच्या काही ब्लड टेस्ट करण्यात आल्या. 1 दिवसानंतर टेस्टचे रिपोर्ट आले आणि डॉक्टरांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले आणि म्हणाले, समीर, तुमच्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्ही सत्य ऐकून घेण्यासाठी तयार व्हा. डॉक्टरांचे असे बोलणे ऐकल्यानंतर मी थोडा परेशान झालो आणि म्हणालो, नक्की काय गोष्ट आहे डॉक्टर? डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या बायकोला ब्लड कॅन्सर झाला आहे. हे ऐकल्याबरोबर अचानकपणे माझ्या हातातील फाईल खाली पडली. असे वाटले की जणू काही क्षणात सर्व काही बदललं आहे. मी म्हणालो, डॉक्टर साहेब, तुम्ही हे काय बोलत आहात? नक्कीच तुमच्याकडून कोणती तरी चुकी झाली आहे. तेव्हा डॉक्टरांनी मला रिपोर्ट्स दाखवले आणि म्हणाले की या वेळेला तुमच्या बायकोची अवस्था आणि त्यांच्या शरीरात होणारे बदल यावरून सुद्धा स्पष्ट होते की त्यांना या प्रकारचा आजार झाला आहे. परंतु आता सुरुवात असल्याकारणाने
तुम्हाला लगेचच त्यांच्यावर उपचार चालू करावे लागतील. आता मी हॉस्पिटलमधून बाहेर आलो होतो. थंडीचे दिवस असून सुद्धा मला घाम फुटला होता. कारण ही तीच बातमी होती जी माणसाला आतून पूर्णपणे तोडून टाकते. त्याच अवस्थेत मी घरी पोहोचलो तर माझी बायको अंथरुणावर पडून होती. मला पाहिल्याबरोबर ती म्हणाली, "काय झाले? रिपोर्ट्समध्ये काय निघून आले आहे?" मी नजर चोरली आणि म्हणालो, "काही नाही, व्हायरल ताप आहे. तुझ्यासाठी डॉक्टरांनी औषधे दिली आहेत." ती स्मितहास्य करू लागली आणि म्हणाली, "चांगलंच झालं." मला सुद्धा असेच वाटत होते की कोणतीही मोठी गोष्ट नाही. तेव्हा मी सुद्धा जबरदस्ती स्मितहास्य केले आणि म्हणालो, "हो, तू आराम कर. सर्व काही ठीक होईल." त्याच रात्री मी माझ्या मनाशी पक्के ठरवले की अंजलीला याविषयी मी काही सांगणार नाही. ती अगोदरच खूप कमजोर झाली आहे आणि जर तिला समजले की तिला एवढा मोठा आजार आहे तर ती आतून पूर्णपणे तुटून जाईल. मी दुसऱ्या दिवशी लगेचच मोठ्या हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतली आणि तिचे पूर्ण चेकअप करून घेतले. काही टेस्ट झाल्यानंतर डॉक्टरांनी लगेचच अंजलीवर महागडे उपचार सुरू केले. आता सतत हॉस्पिटलमध्ये जावं लागत असल्याकारणाने माझं आयुष्य 2 हिस्स्यांमध्ये विभागलं गेलं होतं. एक वेळ जी मी ऑफिसमध्ये घालवत होतो आणि दुसरी वेळ मी हॉस्पिटल आणि मेडिकल लॅब आणि रिपोर्ट गोळा करण्यात घालवू लागलो होतो. पण एवढं करून सुद्धा मी अंजलीला फक्त एवढं सांगायचो की तुला थोडे इन्फेक्शन झालं आहे. डॉक्टरांनी तिला पूर्णपणे आराम करण्यास सांगितला होता. ती माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत होती, त्यामुळे तिला कोणत्याही प्रकारची शंका येत नव्हती. ती अजूनसुद्धा संध्याकाळच्या वेळेला दरवाजावर मी येण्याची वाट पाहत असायची. पण आता माझ्या कमाईचे सर्व पैसे अंजलीवर उपचार करण्यासाठी खर्च होत होते. मी माझी सर्व सेव्हिंग काढून संपवली होती आणि काही मित्रांकडून उधार पैसेसुद्धा घेतले होते. परंतु याविषयी अंजलीला काहीच माहिती नव्हते. पण म्हणतात ना, काही गोष्टी लपून राहत नाहीत. एक दिवस अंजली म्हणाली, "मला खरंच सांगा, मला कोणता मोठा आजार तर नाही ना? कारण माझ्या शरीरामध्ये खूप सारे बदल होत आहेत आणि ते मला जाणवत आहेत." त्यावेळी मी तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष न देता म्हणालो, "तू जास्त विचार करतेस. प्रत्येक आजार हा मोठा नसतो. फक्त तुला आता आरामाची गरज आहे." ती माझ्या अशा बोलण्यानंतर तर शांत झाली होती, परंतु मला समजले होते की तिला आता हळूहळू गोष्टी समजायला लागल्या होत्या. मी निर्णय घेतला होता की जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तिची काळजी घेईन. परंतु मी आतल्या आत तुटत चाललो होतो. प्रत्येक आठवड्याला हॉस्पिटलमध्ये जायचे, औषधे खरेदी करायची, टेस्ट करायच्या आणि रिपोर्ट येण्याची वाट पाहायची. रिपोर्ट आले की लगेचच पुढची अपॉइंटमेंट घ्यायची. असेच चालू होते. या गोष्टी संपायचं नावच घेत नव्हत्या. काही वेळ आम्ही दोघांनी धैर्याने आलेल्या परिस्थितीचा सामना केला. मी ऑफिसमधून सुट्टी घेत असायचो तर कधी कधी असे सुद्धा करायचो की मी हॉस्पिटलमधून सरळ ऑफिसमध्ये निघून जात असायचो. या धावपळीमध्ये माझे शरीरसुद्धा खूप थकले होते, परंतु आराम करण्यासाठी वेळच मिळत नव्हता. घरी आलो की आई किचनच्या सामानाची लिस्ट हातात द्यायची आणि म्हणायची, "बाळा, घरातील राशन संपलं आहे." परंतु आता माझ्याकडे पैसे नव्हते. तरीसुद्धा मी विचार केला होता की घरामध्ये काही खायला नसेल तरी चालेल, परंतु माझ्या बायकोला वेळच्या वेळी औषध मिळणे खूप गरजेचे आहे. ही गोष्ट अंजलीला सुद्धा दिसत होती की मी खूप परेशान आहे आणि तिला आता या गोष्टीची सुद्धा जाणीव झाली होती की माझ्याकडे पैसे नाहीत. एक दिवस मी ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयारी करत होतो तेव्हा तिने हळूच माझ्या पॅन्टच्या खिशामध्ये 10,000 रुपये ठेवले होते. मी तिला विचारले की हे पैसे कुठून आले? तर ती म्हणाली, "मी माझी जुनी अंगठी विकली आहे." तेव्हा मी लगेचच तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, "तू हे सर्व का करत आहेस?" त्यावर अंजली म्हणाली, "मला जगायचं आहे आणि मी तुम्हाला एकटं सोडू शकत नाही." आता घरी कधी कधी खायला काही नसेल तर आम्ही एकदा जेवण करून वेळ काढायचो. अंजली आता खूपच कमजोर झाली होती, परंतु ती सुद्धा माझ्यासमोर मजबूत राहण्याचा प्रयत्न करत असायची. एक दिवस घरातील गॅससुद्धा संपला आणि लाईट बिल न भरल्यामुळे लाईटसुद्धा कट करण्यात आली. तेव्हा काकी म्हणाली, "बाळा, जोपर्यंत तू परेशान आहेस तोपर्यंत तू काही रक्कम तुझ्या काकांकडून घे." तेव्हा मी काकीला म्हणालो, "काकी, मी कोणासमोरही हात पसरणार नाही. देव पाहत आहे, तो सर्व काही ठीक करेल." भूक, थकवा, परेशानी सर्व काही आमच्या घरामध्ये होते. सोबतच मला माझ्या आईची सुद्धा खूप काळजी घ्यावी लागत होती.
एक दोनदा तर आई माझ्या आजीच्या घरी गेली आणि मामाकडून काही पैसे उधार घेऊन आली होती. अशा प्रकारे आईसुद्धा काही ना काही करून घरामध्ये राशन भरत असायची. दुसऱ्या बाजूला माझ्यामध्ये आणि अंजलीमध्ये बोलणे आता खूप कमी झाले होते आणि घरातील टेन्शनमुळे माझ्या ऑफिसमधील कामावर सुद्धा त्याचा परिणाम होत होता. म्हणून माझे मालक एक दोनदा मला म्हणाले सुद्धा की तुझा परफॉर्मन्स खूप खराब होत चालला आहे. जर तुला तुझी नोकरी वाचवायची असेल तर तुला तुझ्या कामामध्ये सुधारणा करावी लागेल, नाहीतर तू तुझ्या नोकरीला गमावून बसशील. त्यामुळे आता माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. कधीकधी माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायचे की मी या परिस्थितीमधून बाहेर पडेल की नाही. परंतु मी जेव्हा माझ्या बायकोकडे पाहायचो तेव्हा ती माझ्यासाठी नेहमी उभी असायची. तेव्हा मी विचार करायचो, जोपर्यंत ही माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी हार मानणार नाही. माझ्या आयुष्याची दिनचर्या अजूनही तशीच होती. हॉस्पिटल, औषधे, बिल, कर्ज आणि घरातील परेशानी. त्याच दरम्यान आमच्या ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी आली. तिचं नाव रिंकू होतं. ती आमच्या कंपनीमध्ये ॲडमिनच्या पदावर भरती झाली होती. जेव्हा ती ऑफिसमध्ये आली तेव्हा ऑफिसमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह निर्माण झाला होता. कारण त्या मुलीची प्रत्येकाबरोबर बोलण्याची स्टाईलच खूप वेगळी होती आणि ती दिसायलाही खूप सुंदर होती. पहिल्यांदा जेव्हा मी तिला कॉन्फरन्स हॉलमध्ये पाहिले तेव्हा तिने ब्लू रंगाची जीन्स आणि व्हाईट कलरचा शर्ट घातला होता. त्यावेळी जेव्हा मी तिला एक प्रश्न विचारला तेव्हा माझ्या प्रश्नावर ती हसू लागली आणि म्हणाली, सर, तुम्ही विचारलेला प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे, पण कदाचित माझे उत्तर तुम्हाला बोर करेल. तेव्हा मी पहिल्यांदाच कितीतरी दिवसानंतर स्वतःला हसताना पाहिले होते. त्या मुलीचा आत्मविश्वास आणि तिची बोलण्याची पद्धत सर्व काही वेगळे होते. त्यानंतर काही दिवसांनी ती नेहमीच कामानिमित्त माझ्याबरोबर बोलू लागली. कधी ती कोणती फाईल घेण्यासाठी माझ्याकडे येत असायची तर कधी चहा पिण्यासाठी माझ्याजवळ बसायची. एक दिवस कॅन्टीनमध्ये तिने मला विचारले, सर, तुम्ही एवढे शांत का राहता? मी म्हणालो, माणसाचा शांतपणा हळूहळू सवयीमध्ये बदलला जातो. त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यात सर्व काही बदलू लागले होते आणि मी रिंकूच्या स्मित हास्याची वाट पाहू लागलो होतो. जेव्हा ती माझ्यासमोर यायची तेव्हा मला खूप चांगले वाटायचे. तिच्याबरोबर हसत छोट्या छोट्या गोष्टींवरून मी तिची चेष्टा करायचो आणि ती तेवढीच माझी काळजी घ्यायची, कारण या सर्व गोष्टी माझ्या हृदयाला स्पर्श करू लागल्या होत्या. इकडे अंजलीची औषधे अजूनसुद्धा चालू होती, परंतु मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणे कमी केले होते. अगोदर मी तिला डॉक्टरांकडे प्रत्येक आठवड्याला घेऊन जात असायचो, परंतु आता मी 2-3 आठवड्यातून तिला एकदाच डॉक्टरकडे घेऊन जात असायचो. तिची औषधे सुद्धा आता मी हलक्या प्रतीची घेऊन तिला देत होतो, तर काही महागडी औषधे मी पूर्णपणे बंद केली होती. याचे कारण माझ्याकडे पैसे नव्हते असे नाही, तर माझे लक्ष आता दुसरीकडे होते. एक दिवस रिंकू मला म्हणाली, सर, मी तुम्हाला काही पर्सनल प्रश्न विचारू इच्छित आहे. तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना? मी म्हणालो, विचार. त्यावर ती म्हणाली, सर, तुमचं लग्न झालं आहे का? त्यावेळी मी तिला खोटे सांगितले नाही. मी म्हणालो, माझं लग्न झालं आहे, परंतु माझं आयुष्य खूपच निस्तेज झालं आहे. माझे असे बोलणे ऐकल्यानंतर रिंकू शांत झाली. मग म्हणाली, कधीकधी आपण कोणाला एवढे खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो की स्वतःलाच विसरून जातो. तेव्हा मला वाटले की रिंकूला माझे बोलणे समजलं आहे. त्यानंतर कितीतरी दिवस मी आणि रिंकू एकमेकांना भेटत राहिलो. ऑफिसमध्ये नाही तर ऑफिसच्या बाहेर सुद्धा. कधी मी तिला शॉपिंग करण्यासाठी घेऊन जात असायचो तर कधी आम्ही दोघे सोबत डिनर करायचो. परंतु जेव्हा मी घरी यायचो आणि बायकोला पाहायचो तेव्हा ती अंथरुणावर झोपलेली असायची. ती थकलेली आणि शांत पडून असायची. एक दिवस तिने मला विचारले, तुम्ही आजसुद्धा औषधं आणली नाहीत? त्यावर मी रागातच म्हणालो, आता औषधे खूप महाग झाली आहेत आणि ती औषधे घेऊन तुला कोणता फायदासुद्धा होत नाही. तेव्हा अंजली अगदी हळू आवाजात म्हणाली, समीर, आता मी किती जगेन माहीत नाही, परंतु जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न कर. त्यावर मी लगेच उलट उत्तर दिले, आयुष्य साधे नाही आणि तू एकटीच नाही जिच्यावर आजारपणाचं ओझं आहे. ती काहीच म्हणाली नाही, परंतु तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. आता रिंकू माझ्यासाठी जास्त महत्त्वाची झाली होती. त्यामुळे मी रात्रीसुद्धा घरी उशिरा येऊ लागलो होतो. म्हणून आई मला प्रश्न विचारू लागली होती की तू उशिरा का येतोस? परंतु मी तिच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देत नव्हतो,
एक दिवस अंजलीने सुद्धा मला विचारले की तुमचे माझ्यावरचे मन उडाले आहे का? मी म्हणालो नाही. तेव्हा अंजली म्हणाली, मी मरून जाईन तेव्हा तुम्हाला बरं वाटेल. मला माहीत आहे की तुमचं आयुष्य खूप परेशानीमध्ये जात आहे. तेव्हा मी म्हणालो, तू असं बोलू नकोस. मी थोडा रागातच तिला म्हणालो, जगणे अथवा मरणे तुझ्या हातात नाही. एवढं बोलून मी माझ्या कामाला लागलो. त्यानंतर घराबाहेर जाऊन मी मुद्दामहून रिंकूला फोन लावला आणि म्हणालो, रिंकू, तू उद्या रात्री माझ्यासोबत डिनर करशील का? ती मोठ्या आनंदाने म्हणाली, नक्कीच. मी तुझ्याबरोबर डिनर का करणार नाही? मी तुझ्यासोबत थोडा वेळ घालवून स्वतःला आनंद देऊ इच्छित आहे. कारण माझी बायको माझी जबाबदारी बनली आहे आणि आता ती माझा पाठलाग सोडतच नाही. तेव्हा मी रिंकूला माझ्या मनात असलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. माझ्या बायकोचे आजारपण, तिचे मौन, ती सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकलो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती स्वार्थी बनू लागते तेव्हा तो हळूहळू सर्व काही गमावू लागतो. हे आपल्याला खूप उशिरा समजते आणि माझ्या बाबतीत तेच होणार होतं. पण त्याची मला कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी उशिरा घरी आलो. अंजली दाराजवळ बसली होती. तिचा चेहरा कमकुवत होता आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे. तिचे शरीर फक्त एक हाडांचा सांगाडा वाटत होता. खोकल्यामुळे तिची तब्येत बिघडली होती. तिच्या हातात औषधाची बाटली होती. ती म्हणाली, समीर, माझं औषध संपलं आहे. मला खूप ताप आहे. आईकडेही पैसे नाहीत. काका काकी बाहेर गेले आहेत. मला बरं वाटत नाही. कृपया मला वाचवा, असे ती रडतच म्हणाली. तेव्हा मी रागातच म्हणालो, रोज रोज माझ्याकडून औषधे खरेदी केली जाऊ शकत नाहीत. तुला तर असे वाटत आहे की मी तुझ्यावर कोणता उपचार करत नाही. माझ्या अशा बोलण्याने ती शांत झाली आणि मान खाली घातली. मग अगदी हळू आवाजात म्हणाली की मी प्रयत्न करत आहे की तुझ्याकडून काहीच मागायचे नाही, परंतु माझे शरीर साथ देत नाही. मग मी काय करू? मी म्हणालो, मग मी प्रत्येक दिवशी तुला औषध आणून देत राहू का? मला दुसरे कोणतेच काम नाही का? मला खूप राग आला होता आणि मी माझा सर्व राग अंजलीवर काढला होता. तेव्हा ती शांतपणे तिच्या रूममध्ये निघून गेली. रात्रीच्या वेळी मी रिंकूसोबत डिनरला जाण्याची तयारी करत होतो. परंतु जेव्हा माझी नजर अंजलीवर गेली तेव्हा मी विचारले, तू काही खाल्लेस का? ती म्हणाली, मी काहीच खाणार नाही. मला भूक नाही. मी म्हणालो, तुला काय वाटते? तू असा दिखावा करशील की मला भूक नाही असे म्हणत उपाशी राहशील आणि मला तुझी दया येईल? तेव्हा ती अगदी शांतपणे म्हणाली, असे काही नाही. मला भूक नाही. त्यानंतर मी लगेचच घराबाहेर पडून रिंकूला जिथे भेटायचं होतं त्या ठिकाणचा पत्ता पाठवला आणि अंजलीला म्हणालो, मी आज ऑफिसमधल्या एका मीटिंगसाठी जात आहे. मला उशीर होऊ शकतो. परंतु ती काहीच म्हणाली नाही. तिची अवस्था खूप खराब झाली होती. ती तापामध्ये जळत होती आणि श्वास घेताना धापा टाकत होती. जाण्याअगोदर मी तिला पाणी दिले, परंतु ती पाणी प्यायली नाही. फक्त एवढंच म्हणाली, समीर, प्लीज मला डॉक्टरकडे घेऊन चल. मी म्हणालो, माझ्याकडे वेळ नाही. आपण उद्या जाऊया. आजचा दिवस सर्व सहन कर. ती शांत झाली. मी रूममधून बाहेर पडलो. रिंकूसोबत माझी जवळीक आता खूपच वाढली होती. डिनर झाल्यानंतर रिंकू म्हणाली की मला तुझं घर पाहायचं आहे. मी म्हणालो, ठीक आहे. त्यावेळी रात्रीचे 2 वाजले होते. मला माहीत होतं की आई तिच्या रूममध्ये असेल. अंजली तशीही आजारी पडली होती, त्यामुळे तिला काही समजणार नाही आणि काका काकी कोणत्या तरी नातेवाईकाकडे गेले होते. म्हणून मी रिंकूला घेऊन घरी आलो होतो आणि आमच्या घरातील रिकाम्या रूममध्ये गेलो. तिथे आम्ही दोघांनी खूप वेळ घालवला. रात्री रिंकू माझ्या मिठीमध्ये होती. रिंकू म्हणाली, तुझी बायको घरामध्ये आहे का? मी म्हणालो, हो आहे. परंतु तिचे आणि माझे नाते फक्त नावापुरते आहे. पण माझ्या हृदयामध्ये आता तिच्यासाठी थोडीसुद्धा जागा नाही. हे बोलत असताना मला भीती वाटत होती. म्हणून त्यापुढे मी काहीही न बोलता शांत राहिलो. तेव्हा रिंकू हसू लागली आणि म्हणाली, तू कोणत्या गोष्टीसाठी घाबरत आहेस? तुझ्या बायकोला आपल्याविषयी समजू नये या गोष्टीची तुला भीती वाटते का? मी म्हणालो, जर तिला आपल्या दोघांविषयी समजले असते तर ती आधीच मरण पावली असती. आता जोपर्यंत काका काकी घराच्या बाहेर होते तोपर्यंत रोज रात्री रिंकू माझ्यासोबत आमच्या घरी येत होती. त्या दिवसांमध्ये मी खूपच बदललो होतो. ऑफिसमध्ये रिंकू, घरामध्ये शांतता आणि या सर्वांमध्ये एक आजारी महिला जी अंथरुणाला खिळून बसली होती. एक दिवस मी ऑफिसमधून सुट्टी घेतली, परंतु मी घरी राहण्याऐवजी रिंकूला घेऊन बाहेर फिरायला गेलो होतो. तिथून परत आल्यानंतर जेव्हा मी रूममध्ये गेलो तेव्हा अंजलीचे शरीर असेच पडले होते.
ती जोरजोरात श्वास घेत होती. तिच्या श्वासांचा आवाज स्पष्टपणे जाणवत होता. जेव्हा मी तिला पाणी पाजले तेव्हा ती म्हणाली, समीर, मला डॉक्टरांकडे घेऊन चल. मला असं वाटत आहे जणू काही माझ्याबरोबर काहीतरी वाईट होणार आहे. त्याच वेळी मी माझा मोबाईल पाहिला तर त्याची बॅटरी संपली होती. तेव्हा मी म्हणालो, मी आता लगेचच कुठेही जाऊ शकत नाही. अगोदर माझा मोबाईल चार्ज होऊ दे. तेव्हा अंजलीने माझा हात पकडला आणि म्हणाली, थोड्या वेळासाठी चल. माझी तब्येत ठीक नाही. मी म्हणालो, अंजली, तुला समजत कसं नाही? तुझा उपचार खूप महागडा आहे आणि एवढं करूनसुद्धा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे ही गोष्ट आता तुला स्वतःला समजायला हवी. माझे असे बोलणे ऐकल्यानंतर ती शांत झाली, परंतु तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ती म्हणाली, मला आता कधीच औषध मिळणार नाहीत का? मी म्हणालो, नाही. मी तुझ्यावर उपचार करून थकलो आहे. मी लगेचच रूम बाहेर पडलो. तेव्हा अंजली आपला चेहरा लपून झोपी गेली. सकाळच्या वेळी माझ्या आईने मला सांगितलं की बाळा, तुझ्या बायकोची तब्येत ठीक नाही. तू तर रात्रभर झोपला होतास, परंतु तुझ्या बायकोला अजिबात झोप आली नाही. ती फक्त तुझं नाव घेत होती आणि तुझ्याकडे पाहत होती. तेव्हा मी रागातच म्हणालो, आई, मग मी पूर्ण वेळ तिच्यासोबतच बसून राहू का? आई, माझ्याकडे इतर कामे सुद्धा आहेत. तेव्हा आई म्हणाली, तू तिच्यावर प्रेम केलं होतंस की उपकार? आईच्या या प्रश्नाचे माझ्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. अंजली आता अंथरुणावरून उठू शकत नव्हती. मी मनातल्या मनात विचार करू लागलो, जर ही मेली तर बरे होईल. आणि माझ्या मनातील ही इच्छा कदाचित देवाने ऐकली, कारण पुढे जे काही घडले ते माझ्या विचारांपलीकडचे होते. त्या दिवशी सकाळी मी नाश्ता केला नव्हता, कारण रिंकूने मला रात्रीच सांगितले होते की आज ती मला एका खास जागी घेऊन जाणार आहे, शहरापासून थोडे बाहेर. मी तयार होऊन निघालो तेव्हा आई दरवाजात उभी होती. ती म्हणाली, बाळा, तुझ्या बायकोची तब्येत ठीक नाही आणि आज तुझ्या ऑफिसची सुद्धा सुट्टी आहे. बिचारी रात्रभर झोपलेली नाही. तू कुठे जात आहेस? मी लगेचच उत्तर दिले, मी परत आल्यानंतर तिच्याकडे पाहतो. मला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं आहे. आई पुढे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तोपर्यंत मी पुढे निघून गेलो होतो. मी रिंकूला घेण्यासाठी पोहोचलो आणि जेव्हा रिंकू गाडीमध्ये बसली तेव्हा ती खुश होऊन म्हणाली, आज तू फक्त माझा आहेस. कोणत्याही प्रकारचा कॉल नाही, कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही. आज आपण दोघे फक्त एकमेकांसाठीच आहोत. आम्ही शहराबाहेरील एका सुंदर जागी वेळ घालवला. त्यानंतर हॉटेलमध्ये जेवण केलं, काही फोटो काढले. मग ते फोटो रिंकूने सोशल मीडियावर अपलोड केले. मी तर सर्व काही विसरून गेलो होतो की आपले घर आहे आणि घरामध्ये आपली आजारी बायको कमजोर होऊन मोठ्या मुश्किलीने श्वास घेत आहे. संध्याकाळी परत येताना रिंकूने माझा हात धरला आणि म्हणाली की तुझ्यासोबत वेळ घालवल्याने मला असे वाटते की सर्व काही ठीक होऊ शकते. मी हसत मुखाने म्हणालो, मलाही असेच वाटते की मी नेहमी तुझ्यासोबत राहावे. त्यानंतर आम्ही आमच्या शहरात पोहोचलो. तेव्हा मी माझा मोबाईल पाहिला तर त्याच्यावर काका काकी आणि आईचे खूप मिस कॉल येऊन गेले होते. मेसेजसुद्धा होता, समीर लवकर घरी ये, अंजलीची तब्येत खूप खराब झाली आहे. मी लगेचच रिंकूला तिच्या घरी सोडले आणि स्वतः वेगात गाडी चालवत आमच्या घराकडे निघालो. तेव्हा डोक्यामध्ये एकच प्रश्न सतत येत होता की आज अंजलीचे आयुष्य संपून जाईल का? घरी पोहोचलो तर घराचा दरवाजा अगोदरच उघडा होता आणि घरामध्ये खूप सारे लोक जमा झाले होते. सगळीकडे शांतता होती. आई, काका आणि काकी खूप दुःखी दिसत होते. आईची नजर माझ्यावर पडताच ती म्हणाली, बाळा, तू खूप उशीर केलास. अंजली आता या जगात राहिलेली नाही. आणि हे ऐकताच क्षणभर मी थक्क झालो. पण मला फारसे वाईट वाटले नाही आणि मला कोणताही पश्चाताप झाला नाही. माझ्या डोळ्यात काही अश्रू आले, पण मी सोफ्यावर बसून पाणी पित असल्याने काकींनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि ती म्हणाली, समीर बाळा, तुला वाईट वाटले नाही? तुझ्यावर एवढं प्रेम करणारी बायको हे जग सोडून निघून गेली आहे. मी म्हणालो, काकी, दुःख कोणत्या गोष्टीसाठी करायचे? ती तर अगोदरच संपुष्टात आली होती. फक्त तिचा श्वास चालू होता. अंजलीचा मृतदेह घराच्या मधोमध ठेवण्यात आला होता. मी असे बोलल्यानंतर काकी पुढे काहीच म्हणाली नाही. मग थोड्या वेळातच काका आले आणि म्हणाले, अंतिम संस्काराची काय तयारी केली आहे? मी खांदे उडवत म्हणालो, मला काहीच माहीत नाही. तुम्ही लोक हिला घेऊन जा आणि तिच्यावर अंतिम संस्कार करा. मी खूप थकलो आहे. मी थोड्याच वेळात कपडे बदलून येतो. तेव्हा काका म्हणाले, म्हणजे तू तुझ्या बायकोचा जीव गेलेला असताना सुद्धा बाहेर आरामात फिरत होतास? तुला किती फोन लावले आणि तुला जाताना सांगितले होते
की अंजलीची तब्येत ठीक नाही, तरीसुद्धा तू तिला अशा अवस्थेत सोडून निघून गेलास आणि आता म्हणत आहेस की नंतर येईन. मी म्हणालो, काका, मी मजबूर होतो. मला माहीत नव्हते की हिचा मृत्यू होईल. तसेही मला काहीच फरक पडत नाही, कारण मला माहीत होते एक ना एक दिवस ही नक्कीच जाणार आहे. कारण तिच्या आजाराविषयी मला सर्व काही माहीत होते. माझे असे बोलणे ऐकल्यानंतर घरातील सर्व लोक हैराण झाले. माझ्या डोळ्यांमध्ये राग होता. आई म्हणाली, बाळा, तू फक्त तिचा नवरा नव्हतास, तर तुझ्यावर तिची जबाबदारी होती. जर तुला अगोदरच माहीत होते तर तू तिच्यावर चांगले उपचार का करून घेतले नाहीस? तू तिला वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा होतास, परंतु तू तर माणुसकी सोडून दिलीस. आईच्या बोलण्यानंतर मी माझी मान खाली घातली. परंतु काका म्हणाले, आता या सर्व गोष्टी बोलण्याची ही वेळ नाही. ते वस्तीतील काही लोकांना घेऊन अंजलीवर अंतिम संस्कार करण्यासाठी निघाले. अंतिम संस्कार झाल्यानंतर सर्वजण घरी आल्यावर आई म्हणाली, बाळा, अंजलीने सगळं सहन केलं, पण तू तुझी कर्तव्य पूर्णपणे पार पाडली नाहीस. शेवटच्या क्षणी तू तिचा हक्क पूर्ण करू शकला असतास तर बरे झाले असते. मी गप्प राहिलो आणि मग माझ्या खोलीत आलो आणि फोन काढून रिंकूला फोन करून सांगितले की अंजली आता या जगात राहिलेली नाही. ती म्हणाली, तुझ्या बायकोच्या मृत्यूने तुला वाईट वाटते का? मी म्हणालो, नाही. उलट माझ्या मनावरचं एक मोठं ओझं दूर झालं आहे आणि आता आपल्या दोघांच्याही आयुष्याची एक नवीन सुरुवात होणार आहे. क्षणभर वाटलं सगळं तसंच झालंय जसं मला हवं होतं. शांतता, स्वातंत्र्य आणि रिंकू. पण एक गोष्ट सतत माझ्या डोळ्यासमोर येत होती. अंजलीचे श्वास, तिचा तो शेवटचा आवाज, मला डॉक्टरांकडे घेऊन चल. पण मी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून अंजलीच्या मृत्यूनंतर 1 महिन्याने मी रिंकूशी साधेपणाने लग्न केलं. पण रिंकू मात्र धूमधडाक्यात लग्न करण्याचा आग्रह करत होती. मी आधीच थकलेलो होतो, त्यामुळे माझ्यात विरोध करण्याची ताकद नव्हती. सुरुवातीचे काही दिवस सगळं नवीन, आनंददायक वाटत होतं. आम्ही शहराबाहेर गेलो, महागड्या हॉटेल्समध्ये राहिलो, शॉपिंग केली, मज्जा केली. रिंकू रोज नवनवीन कपडे घालत होती, नवीन ज्वेलरी आणि भरपूर फोटो काढत होती. आणि आता हे रोजचंच झालं होतं. माझ्या क्रेडिट कार्डची मर्यादा संपत चालली होती. ऑफिसमध्येही त्या जुन्याच अडचणी, कामात लक्ष लागत नव्हतं. नंतर एकदम भरपूर काम करावं लागे आणि वेळ पुरत नव्हता. एक दिवस मी ऑफिसवरून परत आलो तेव्हा रिंकू सोफ्यावर बसली होती. समोर ब्युटी पार्लरची बॅग ठेवलेली होती. हे काय आहे? मी तिला विचारलं. तुला काय त्रास आहे? मी हा सर्व खर्च माझ्यासाठी केला आहे, दुसऱ्या कोणासाठी नाही. पण हे हजारो रुपये दररोज कुठून येणार? ती म्हणाली, मग मी ती बायको होऊ का जी दिवसभर बेडवर पडून सडत राहते? तशी बायको तुला हवी आहे का? मी क्षणभरासाठी दगडासारखा निश्चल झालो. ती गोष्ट माझ्या छातीत बाणासारखी घुसली. कदाचित ती मुद्दाम बोलत होती, पण ही पहिली वेळ होती. परंतु तिचे असे बोलणे सतत माझ्या डोक्यात घुमत होते. रात्री मी झोपेतून घाबरून उठून बसलो. घामानं भिजलेलो होतो. स्वप्नात पुन्हा तोच प्रसंग, अंजलीचा चेहरा, तिचं बेशुद्ध पडणं आणि तिची शेवटची हाक, मला डॉक्टरांकडे घेऊन चल. मी पाणी प्यायलो आणि खिडकीजवळ येऊन उभा राहिलो. खाली रस्त्यावर शांतता होती, पण डोक्यात विचारांचा कल्लोळ चालू होता. मनात एक पोकळी जाणवू लागली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सुद्धा लक्ष लागेना. मीटिंगमध्ये बॉस म्हणाले, समीर, तुझं काम दिवसेंदिवस खराब होत चाललंय. तुझ्या परफॉर्मन्सवर प्रश्नचिन्ह आहे. मला माफ करा सर, पुढच्या वेळी सगळं ठीक होईल, असं मी म्हणालो. पण मलाच माहीत नव्हतं की खरंच कधी सर्व ठीक होईल का. संध्याकाळी घरी आलो तर रिंकू नवीन डिझायनर ड्रेस घालून तयार होती. चल, आज नवीन कॅफे ओपन झाला आहे, आपण तेथे जाऊया. माझी तब्येत ठीक नाही, मला थोडा आराम करायचा आहे. ठीक आहे, मी एकटीच जाईन. रिंकू, सगळेजण माझ्यावर हसतील. हसू दे, मला काही फरक पडत नाही. ती दार मोठ्याने आपटून गेली. मी सोफ्यावर बसलो आणि अंजलीचे शेवटचे दिवस आठवायला लागलो. ती कधीच माझ्या स्वभावावर रागवली नाही. तिने कधीच तक्रार केली नाही. आणि आज माझ्यासमोर एक अशी बाई होती जिला फक्त माझ्याकडून घ्यायला जमत होतं. मी फोन उचलला, गॅलरी उघडली आणि जुने फोटो बघायला लागलो. एका फोटोमध्ये अंजली माझ्यासोबत चहाचा कप घेऊन खिडकीपाशी बसलेली होती, हसत होती. तो प्रसंग तेव्हा साधा वाटला होता, पण आज तो क्षण अमूल्य वाटत होता. असेच दिवस जात होते. एका सकाळी मी बँक खातं तपासलं तर शिल्लक रक्कम जवळपास संपलेली होती. मी हिशोब केला. गेले 2 महिने जितका खर्च झाला होता त्यात माझ्या पगारापेक्षा जास्त खर्च
फक्त रिंकूच्या मेकअप, शॉपिंग आणि पार्टीवर खर्च झाला होता. त्याच दिवशी ऑफिसमध्ये एक कॉल आला. बाहेरून एका कंपनीमध्ये मला कामाची ऑफर आली होती. कॅनडामधील एका कंपनीत एक जागा रिकामी आहे. आम्ही तुमचं प्रोफाईल पाहिलंय. आम्हाला तुमची गरज आहे. तेव्हा माझ्या मनात आशा निर्माण झाली. कदाचित एक नवीन सुरुवात होऊ शकेल. संध्याकाळी ही गोष्ट मी रिंकूला सांगितली की मला कॅनडामधून नोकरीची ऑफर आली आहे. अरे वा, मग तिथे जाऊन शॉपिंग करू. त्यावेळी मी फक्त हसलो, पण काहीच म्हणालो नाही. माझ्या मनात काहीतरी वेगळं होतं, पण मी ते तिला जाणवू दिलं नाही. त्याच रात्री जेव्हा मी झोपलो, तेव्हा पुन्हा स्वप्नात तोच प्रसंग आला. अंजली बिछाण्यावर पडलेली, अशक्त आणि हळूहळू बोलत होती. समीर, जर मी राहिले नाही तर तू माझी आठवण काढशील का? मी डोळे उघडले. त्यावेळी अंधारात छताकडे पाहत एकच गोष्ट पुन्हा पुन्हा मनात येत होती. आता दररोज कॅनडाहून आलेली ऑफर माझ्या आयुष्यात एक नव्या सुखद गारव्यासारखी वाटत होती. मी एक क्षणही वाया न घालवता होकार दिला. विजाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. 3 आठवड्यात सगळं काही पूर्ण झालं. रिंकूला विजा मिळाल्यावर ती अगदी आनंदाने बहरून गेली. ती म्हणाली, तिकडे गेल्यावर माझं एक वेगळंच रूप असेल. मी सगळ्यांना दाखवीन की मी किती स्टायलिश आहे. तेव्हा मी फक्त मान हलवत असायचो. आता वाद घालण्यात काही अर्थ नव्हता, कारण आतून एक अज्ञात भीती होती, पण ती दाखवून काही उपयोग नाही. आम्ही दिल्लीहून फ्लाईट पकडली आणि काही तास प्रवास करून कॅनडामध्ये गेलो. पहिल्यांदाच परदेशात जाण्याचा अनुभव होता, पण थकव्यापेक्षा जास्त डोक्यात ऑफिसमधल्या पहिल्या दिवशीचं दडपण होतं. ही एक नवीन सुरुवात होती. शॉपिंग, हॉटेल या गोष्टीचा विचार करून रिंकू आनंदाने हरकून गेली होती. रिंकू मला म्हणायची, हीच तर खरी खरी जिंदगी आहे समीर. हाच तो टप्पा आहे जिथे मला पोहोचायचं होतं. यावर मी म्हणायचो, मला इथं कामही करायचं आहे. हो, तू काम कर. मी तुला थोडीच अडवणार आहे. दुसऱ्या दिवशी मी कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. सुंदर गोष्टीने सजवलेली ती बिल्डिंग पाहून काहीतरी वेगळं वाटत होतं. रिसेप्शनवर एक तरुण मुलगा माझं स्वागत करत होता. सर, आपल्या CEO सोबत तुमची भेट ठरली आहे. त्या वरच्या वेटिंग रूममध्ये तुमची वाट पाहत आहेत. अरे वा, ठीक आहे. मी लिफ्टमध्ये गेलो तेव्हा मनात एक विचित्र भावना होती. लिफ्टच्या आरशात स्वतःकडे पाहिलं. टाय सरळ केली, जॅकेट नीट केलं. दरवाजा उघडला आणि मी वेटिंग रूममध्ये प्रवेश केला. तेव्हा एका क्षणासाठी माझे पाय जागीच थांबले, कारण समोर जी बाई उभी होती ती माझ्या दिशेने वळून पाहत होती आणि तेव्हा जणू काही माझा श्वासच थांबला. ती अगदी अंजलीसारखी दिसत होती. लांब केस, तशीच डोळ्यातील चमक, तेच सौंदर्य आणि तोच सौम्य हसण्याचा अंदाज. मी अगदी गोंधळून गेलो. मनात एक झटका बसला. हे कसं शक्य आहे? ती माझ्याजवळ आली आणि हात पुढे केला. वेलकम टू कॅनडा, मिस्टर समीर. मी थोडा संकोचलो, पण तिच्याशी हस्तांदोलन केलं. तुमचा चेहरा मला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. हो, शक्य आहे. बरेच लोक म्हणतात की मी माझा चेहरा ओळखीचा वाटतो. मी तिच्याकडे सतत पाहत होतो. माझी नजर हटत नव्हती. तुमचं नाव? तुम्हाला मेलमध्ये सांगितलं गेलं होतं. अंजली जाधव. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हे नाव, हा चेहरा. मी बोलता बोलता थांबलो. ती एक क्षण शांत राहिली, मग म्हणाली, मिस्टर समीर, आपण इथे कामासाठी आलो आहोत. मी तिथे बसलो, पण माझं हृदय जोराने धडधडत होतं. ती समोर फाईल उघडून काहीतरी करत होती, पण माझं लक्ष तिच्या आवाजाकडे, तिच्या अस्तित्वाकडे होतं. हे कसं शक्य आहे? अंजली तर मेली होती. मी स्वतः तिचं शव पाहिलं होतं. काका, काकी, आई, मामा सगळ्यांनी तिचे अंतिम संस्कार केले होते. मग ही कोण? मीटिंग संपली आणि ती म्हणाली, मला आशा आहे की तुम्ही आमच्या वातावरणात लवकरच रुळून जाल. मी स्वतःवर ताबा ठेवत म्हणालो, मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. आपण इथे बसून थोडं बोलूया का? एकट्यात? मिस्टर समीर, ऑफिसमध्ये पर्सनल गोष्टी कामाच्या वेळेत होत नाहीत. तिच्या थंड स्वराने मला गोंधळात टाकलं. मी ऑफिसमधून बाहेर पडलो तेव्हा रिंकू बाहेर उभी होती. इतका उशीर झाला. मला वाटलं तू त्या CEOच्या विचारात हरवून गेलास की काय? मी तिच्या विनोदावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही आणि मला हसूही आलं नाही. मी शांतपणे फक्त गाडीच्या दिशेने पावलं वळवली. गाडी चालवत असताना तिचा चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर येत होता. समीर, मला वाटते तू काहीतरी लपवत आहेस. नाही, मी फक्त थकलो आहे की त्या CEOने तुझ्यावर कोणती जादू केली आहे. चूप बस, मी म्हणालो. ती शांत झाली, पण माझ्या मनात मात्र वादळ चालूच होतं. खरंच ती अंजली आहे का?
जर ती नाही तर इतके हुबेहूब कशी हे शक्य नाही. आणि जर ती जिवंत असेल तर मग इथे कशी आली? तेवढ्यात माझ्या मनाने एकच गोष्ट सांगितली की हा निव्वळ योगायोग नाही, काहीतरी आहे जे लपवलं गेलं. आता मी त्या गोष्टीच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय स्वस्थ बसू शकत नाही. ही काही भाग्याची भेट नव्हती, हा एखादा संकेत होता किंवा कदाचित माझ्या जुन्या पापांचा हिशोब मागायला आलेली कोणीतरी ती व्यक्ती होती. दुसऱ्या दिवशी मी वेळेवर ऑफिसला पोहोचलो. चेहऱ्यावर गंभीरता होती, मनात प्रश्नांचा गोंधळ होता. मी पूर्ण रात्र डोळा न लावता काढली. मला एकच प्रश्न सतावत होता, जर ती खरं अंजली आहे तर जिवंत कशी, आणि जर ती नाही तर इतकं सारखं कसं? मी रिसेप्शनवर पोहोचलो. तिथल्या मुलीने सांगितलं, सर तुम्हाला केबिनमध्ये बोलावलं आहे. मी धडधडत्या हृदयाने आत गेलो. ती टेबलच्या मागे उभी होती. मी नीट आत्मविश्वास, शांतपणा आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून आत गेलो. त्यावेळी तिने डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं, पण ओळख दाखवली नाही. ती म्हणाली, गुड मॉर्निंग मिस्टर समीर, बसा. मी शांत बसलो. तुमच्या फाईल्स मी तपासल्या आहेत आणि आम्हाला दुःख आहे. तुमच्या मागच्या कंपनीतून आम्हाला काही रिपोर्ट्स मिळाले आहेत, ज्यात तुमच्या काही आर्थिक व्यवहारांमध्ये गडबड आढळली आहे. तिचे असे बोलणे ऐकल्यानंतर मी चाट पडलो. ती हे काय बोलत आहे? तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही कंपनीचे फंड्स वैयक्तिक वापरासाठी वापरले आहेत आणि काही गोष्टी बेकायदेशीर होत्या. मी कठोर आवाजात म्हणालो, हे सगळं खोटं आहे. कोणीतरी माझ्या विरुद्ध कट रचला आहे. ती म्हणाली, हो असे होऊ शकतं, पण आमच्या पॉलिसीनुसार अशा कोणत्याही कर्मचाऱ्याला आम्ही जॉईनिंग देऊ शकत नाही. मी टेबलवर हात ठेवत म्हणालो, तुम्ही हे सगळं माझ्यासोबत पर्सनल जुन्या गोष्टींमुळे करत तर नाही ना? ती क्षणभर थांबली आणि म्हणाली, पर्सनल? माफ करा, मी फक्त प्रोफेशनल निर्णय घेते. इतक्यात दरवाजा उघडला आणि एक पुरुष आत आला. उंच, गोरा रंग, महागडे कपडे आणि चेहऱ्यावर हलके स्मित. हसत तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला. तेव्हा ती म्हणाली, हा माझा होणारा नवरा आहे, जय. माझ्या तोंडून आवाजच निघाला नाही. मी त्या माणसाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर तो शांतपणा होता जो फक्त एक चांगलं आयुष्य जगणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसतो. तुमचा होणारा नवरा? माझा आवाज थरथरला. हो, ती म्हणाली, आणि खूप चांगले मित्र देखील. जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा हेच माझा आधार बनले. आता मला श्वास घेणं कठीण झालं होतं. मी उठलो आणि पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न केला. तू तू अंजली आहेस का? तिने क्षणभर डोळे बंद केले, एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मला माहीत नाही तू कोणाबद्दल बोलतो आहेस, पण इथे तुझं काहीही काम नाही समीर. मी थरथरत बाहेर पडलो. जमिनीवर माझं वजनच उरलेलं नव्हतं. जिना उतरता उतरता हृदयाची धडधड खूप वाढली होती. लॉबी पार करून मी रस्त्याच्या कडेला आलो. आजूबाजूला गोंगाट होता, गाड्या होत्या, लोक होते, पण माझ्या कानात फक्त तिचाच आवाज घुमत होता. हा माझा नवरा आहे, जय. मी फोन काढला आणि भारतातील माझ्या मामांना फोन केला. हॅलो मामा, मी समीर. सगळं ठीक आहे ना इतक्या रात्री? फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, एक सत्य जाणून घ्यायचं आहे. विचार. अंजली, ती खरंच मरण पावली होती का? फोनच्या दुसऱ्या टोकाला शांतता पसरली. हा कसला प्रश्न आहे? मामा, खोटं बोलू नका. मला खरं जाणून घ्यायचं आहे. ती जिवंत आहे का? तिला कोणी वाचवलं होतं का? मामांचा आवाज जड झाला. आता का आठवते तुला हे सगळं? कारण मी तसल्याच एका बाईला भेटलोय. तिचं नाव, चेहरा, आवाज सगळं तसंच आहे. मामाने दीर्घ श्वास घेतला, मग हळू आवाजात म्हणाला, समीर, मी आता हे ओझं उचलू शकत नाही. हो, ती जिवंत होती. माझ्या हातून फोन खाली पडला. त्या दिवशी जेव्हा आम्ही तिला बरोबर घेऊन गेलो होतो तेव्हा ती मेलेली नव्हती. फक्त तिचा श्वास खूप मंद झाला होता. डॉक्टरांनीही म्हटलं होतं की कदाचित ही वाचू शकेल. आणि त्यावेळी तिचे काका, जे अनेक वर्षांपूर्वी तिला वाचवण्यासाठी माझ्याकडे सोडून गेले होते, ते लगेचच तिथे आले. जेव्हा त्यांना परिस्थिती समजली तेव्हा ते तिला शहराबाहेर उपचारासाठी घेऊन गेले आणि ती वाचली. मग मला का सांगितलं नाही? आम्हाला वाटलं तुला काही फरक पडणार नाही. तू तर तिच्या मृतदेहावर शोक व्यक्त केला नाहीस. तू तर तिला मारूनच टाकलं होतंस, ते सुद्धा वेळेआधी. मी दोन्ही हातांनी डोकं धरलं. समोर रस्त्यावर गाड्या धावत होत्या, पण मला समोर काहीच दिसत नव्हतं. मामा, ती आता एका मोठ्या कंपनीची मालकीण आहे आणि ती लग्न करणार आहे. ती आनंदी आहे. मग तुला अजून काय हवं आहे? तुला तर हेच हवं होतं ना की ती तुझ्या आयुष्यातून निघून जावी? मी चूक केली होती. चूक नाही समीर, गुन्हा केला होतास आणि निसर्गाने न्याय दिला. मामाने अजून एक गोष्ट सांगितली. तुला माहीत आहे का, तुझ्या बायकोला विष दिलं गेलं होतं. मी हादरलो.
आणि मग ते म्हणाले, ते विष देणारी दुसरी व्यक्ती कोणी नव्हती तर ती तुझी बायको रिंकू होती. मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? आम्ही सांगितलं असतं तर तू काय केलं असतंस? तू तो नवरा होता ज्याने तिला औषध देणंही बंद केलं होतं. तू आधीच ठरवून टाकलं होतंस की ती आता वाचणार नाही. मी गप्प बसलो. मामाने सांगितलं, अंजलीच्या काकांच्या एका ओळखीच्या डॉक्टरने तिच्यावर उपचार केले. हळूहळू ती बरी झाली. मग तिने पुन्हा शिक्षण सुरू केलं. तिच्या काकांनी तिला पूर्ण साथ दिली. काही वर्षात तिने आपल्या वडिलांची फॅक्टरी सांभाळायला सुरुवात केली. ती जी कधी तिच्या नावावर होती. आणि तो मुलगा जय, तो जो अंजलीला तिच्या कंपनीत सोबत करत होता, त्याने प्रत्येक कठीण काळात तिची साथ दिली. त्यांनी एकत्र काम केलं आणि व्यवसाय वाढवला. मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ते फक्त तुझ्या घटस्फोटाची वाट पाहत होते. मी डोळे मिटले. मनात एक वेदना उमटली. माझं लक्ष रस्त्यावर होतं, पण मन कुठेतरी हरवलं होतं. मामा, मला तिची एकदा भेट घ्यायची आहे. आता फार उशीर झाला. समीर, ती आता तुझी राहिलेली नाही. तिचं आयुष्य आता एका नव्या वळणावर आहे आणि तूच तिला त्या वळणावरून दूर ढकललं होतंस. मला तिची माफी मागायची आहे. माफी? माफी सगळं ठीक करत नाही समीर. काही जखमा फक्त काळ गोठवून टाकतो, माफ करत नाही. फोन कट झाला होता. आजीच्या निधनाची बातमीही मला कळली नव्हती. मला सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ ठेवलं गेलं होतं. रिंकू परत फ्लॅटवर आली होती. हातात खरेदीच्या पिशव्या, चेहऱ्यावर थकवा. तू फोन का उचलत नव्हतास? मी दार बंद केलं आणि हळूच म्हटलं, तू अंजलीला विष दिलं होतंस? ती क्षणभर शांत झाली, मग हसत म्हणाली, हा प्रश्न आता का? मी म्हणालो, सत्य सांग, हो की नाही? हो, दिलं होतं. एक गोळी औषधात मिसळली होती, पण ती माझी नव्हती. तूच तर म्हणाला होतास काही होत नाही. असं वाटतं मी फक्त घाई करत होते. तुला लाज वाटली नाही? लाज? ती मुलगी तुला मागे ओढत होती आणि मी तुला पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते. मी पुढे जाऊन तिचा हात धरला. आपण आता वेगळे होणार आहोत. घटस्फोट घेऊन? हो. तुझ्या प्रेमाच्या नावाखाली हे सगळं केलंस. ते प्रेम आता तुझ्यासोबत नाही आणि माझ्याकडेही काही शिल्लक राहिलेलं नाही. ती हसत म्हणाली, तरीही तुझ्या चेहऱ्यावर समाधान नाही समीर. ते कदाचित आता कधीच येणार नाही. मी खोलीचं दार बंद केलं आणि पलंगावर बसलो. त्या चित्राचा तो कोपरा समोर आला, जो मी स्वतः तयार केला होता. काही दिवस मी त्यात हरवून गेलो. अखेर एका सकाळी मी अंजलीच्या कंपनीच्या बिल्डिंगकडे निघालो. मीटिंग किंवा परवानगी न घेता थेट तिच्या ऑफिसमध्ये गेलो. रिसेप्शनवरील मुलीने मला थांबवण्याचा प्रयत्न केला. सर, तुमच्याकडे अपॉइंटमेंट नाही. फक्त 1 मिनिट, शेवटची एक गोष्ट सांगायची आहे. दरवाजावर टकटक केली. आतून आवाज आला, येस, कम इन. दरवाजा उघडला तर ती मागच्या खुर्चीत बसलेली होती. समोर जय, तिचा नवरा, देखील होता. तिने मला पाहिलं, पण तिच्या डोळ्यात आश्चर्य नव्हतं. जणू तिला माहीत होतं की मी येणार. बस. मी शांतपणे समोरच्या सोफ्यावर बसलो. काही क्षण शांततेत गेले. बोल, कसं येणं झालं? तिचा आवाज अगदी मृदू होता. अंजली, मला माहीत आहे की मी तुझ्यावर असा अत्याचार केला ज्याला माफी नाही. तुझ्या आजारपणात मी तुला सोडून दिलं, तुझं सत्य खोटं ठरवलं आणि तुला मारून टाकलं. जेव्हा तू जिवंत होतीस तू काहीच बोलली नाहीस, पण मला समजलं आहे की तू कशी वाचलीस, कशी पुन्हा उभी राहिलीस आणि कशी आज या टप्प्यावर पोहोचलीस. मला खरंच लाज वाटते. तुला वाटलं होतं का की तू माफी मागितल्यावर मी माफ करेल? ती म्हणाली, नाही, फक्त मनात आलं की तुझी माफी मागावी. मी ती व्यक्ती राहिलेली नाही आणि तू तर आता काहीच राहिलेला नाहीस समीर. तू स्वतःच्या आयुष्यातून सगळं काही काढून टाकलं होतंस. तुला आठवतंय, जेव्हा मी औषध मागायचे तेव्हा तू म्हणायचास काही उपयोग नाही. जेव्हा मी रडायचे तू म्हणायचास तुला मरायचेच आहे. तुला माहीत आहे का मी का वाचले? कारण मी हार मानली नाही. कारण माझे काका, तुझी आजी आणि जयसारख्या लोकांनी मला साथ दिली, ज्यांनी मला माणूस समजलं, ओझं नाही. तिचा आवाज आता उंचावला होता. मी त्या दिवशीच मेले होते जेव्हा तू तुझ्या गर्लफ्रेंडसोबत हसत माझ्या समोर आलास. मी त्या दिवशीच मेले होते जेव्हा तू म्हणालास, काय उपयोग, तुझे आईवडील तरी कुठे आहेत, आणि तू मला टाकून दिलीस. पण मी जिवंत होते आणि आज जीवनाने मला पुन्हा कवेत घेतलं. मी डोळे बंद केले पण अश्रू आले नाहीत. कदाचित आता रडणंही व्यर्थ वाटत होतं. माफी मागायला आलास, पण तुझी माफी माझी जखम भरू शकत नाही. तुला माझा शाप मिळाला आहे समीर. ती अगदी जवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, तू कधीही सुखी राहू शकणार नाहीस. तू क्षणोक्षणी मरशील. मी थरथरत विचारलं, तू खरंच शाप देतेस का? ती हसली, हा शाप माझ्या अस्तित्वाची शेवटची किंकाळी आहे. मी उठलो.
दरवाजाकडे गेलो. पुन्हा मागे वळून विचारलं, तू आनंदी आहेस का? हो, आणि तुझ्यामुळे, कारण मी तुझ्यापासून मुक्त झाले. आणि शेवटी एकच गोष्ट, मला घटस्फोटाची कागदपत्र पाठव, म्हणजे मी जयसोबत माझं आयुष्य सुरू करू शकेल. माझं हृदय एका क्षणासाठी थांबलं. मी माझ्या फ्लॅटमध्ये परत आलो. रिंकू आधीच घटस्फोट देऊन आणि सगळं घेऊन गेली होती. पैसा, इज्जत, अगदी माझं नावही. मी स्वतःला खोलीत बंद केलं. प्रत्येक दिवस एकसारखा वाटायला लागला. मी अंजलीला घटस्फोट दिला, कारण मला माहीत होतं की हीच माझ्या गुन्ह्यासाठी खरी शिक्षा आहे. एक दिवस शरीरात विचित्र थकवा जाणवला. डॉक्टरांकडे गेलो. टेस्ट झाली. रिपोर्ट आला. समीर साहेब, तुम्ही वडील होऊ शकणार नाही, डॉक्टर म्हणाले. पण माझ्यासाठी हे शब्द मृत्यूसारखे होते. आता मला समजलं होतं की अंजलीला मूल होत नव्हतं कारण ती आजारी होती म्हणून नाही. खरी अडचण माझ्यात होती आणि मी सर्व दोष तिच्यावर टाकून तिला संपवण्याचा प्रयत्न केला. आता मी उद्ध्वस्त होतो. कधी एखाद्या दरवाजापाशी बसायचो, कधी पार्कमध्ये, कधी मंदिराच्या पायऱ्यांवर. लोक कधी कधी येऊन खायला देत, काही पैसे देत. कधी एखादा भिकारीसुद्धा माझ्यावर दया दाखवत असे. माझं आयुष्य संपलं नव्हतं, पण ते मरणासमान झालं होतं. आणि त्या आयुष्याच्या भिंतीवर फक्त एकच गोष्ट लिहिलेली होती, तू कधीही सुखी राहू शकणार नाहीस. मी प्रत्येक श्वासात तिच्या शापाचा आवाज ऐकत होतो, जो एका स्त्रीने नाही तर एका आत्म्याने दिला होता. आणि आता मी जिवंत आहे, फक्त यासाठी की मी क्षणोक्षणी मरत आहे. आणि हीच माझी शिक्षा होती. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका कथेसह.